नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय जेवताना तोंडी लावण्यासाठी छान अशी चटकदार आणि खूप टेस्टी अशी दही घालून मिरची बनवणार आहोत। दोन प्रकारामध्ये आपण ही मिरची बनवणार आहोत। मोठी मिरची अशी लांब मोठी मिरची घेतलेली आहे, गावरानी मिरची हे अशा कापून घेतल्यात। एका मिरचीमध्ये दोन तुकडे करून घेतलेत आणि अशा मध्ये दोन भाग असे करून घेतलेत आणि ही पोपटी मिरची आहे, त्यात पण मी असे दोन भाग करून घेतलेले आहेत। आणि ह्या दोघी तिखट नाहीयेत, पण मग म्हणून मी तिखटासाठी ह्या लवंगी मिरच्या घेतल्या आहेत। जवळजवळ 4 ते 5 मिरची मी ही घेतलेली आहे आणि फक्त मी पोटामध्ये अशी चीर मारून घेतलेली, बस बाकी काही केलेलं नाही। आता आपण डायरेक्ट बनवायला घेऊया मिरची। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, 1 ते 1.5 चमचा भरून मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता गॅस आपण थोडासा मध्यम करूया आणि या सर्व मिरच्या आपण यात टाकून घेऊया आणि छान अशा दाबून दाबून डाग पडतोपर्यंत छान अशा शेकून घेऊया। बघा या पद्धतीने मी छान असे डाग पडतोपर्यंत छान अशा शेकून घेतलेले आहेत। आता आपण हे मिरच्या काढून घेऊया। आता ह्याच पॅन मध्ये आपल्याला थोडंसं आणखीन तेल टाकून घ्यायचंय, अगदी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे मी। तेल गरम झालंय, आता आपण यात टाकून घेऊया जिरं, थोडासा हिंग टाकायचा आहे, धना पावडर टाकलेली आहे 1 ते 1.5 चमचा आणि बडीशेप घेतली भाजून आणि छान अशी कुटून घेतलेली आहे। हे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, काळं मीठ टाकून घेऊया, थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे। छान असं मिक्स करून घेऊया। यात आता आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत, छान मिक्स करूया। मिक्स झाल्यानंतर आपल्याला छोटी 1 वाटी दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला, एवढं बघू शकता एवढं दही आपल्याला टाकायचं आहे। छान असं मिक्स करून घेऊया। गॅस थोडासा मोठा करायचा आहे, मिरची छान शिजेल अशी। आपण तशी मिरची आपण छान अशी तळून घेतलेलीच आहे, पाणी सुटलेलं आहे। आता याला सगळं पाणी आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ आपण। 2 मिनिटं झालेली आहे, छान असं दही आटलेलं आहे। आता आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया यावरती। खूपच अशा चटपटीत ह्या मिरच्या होतात, तुम्ही एकदा नक्की बनवा। ही मिरची तुम्ही वरण भाताबरोबर किंवा नुसतं भाजी पोळी पण असली तरी ही मिरची तोंडी लावायला पण असली तरी खूप छान अशी छान लागते आणि छान असं पोटभर जेवण करतं माणूस। इतकी छान अशी ही रेसिपी आहे। मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून देते। आता मी मिरचीचा दुसरा प्रकार कसा बनवायचा ते दाखवणार आहे। एक वाडगं घ्यायचं आहे, एक छोटं असं बाउल घ्यायचं आहे, त्यात 1 वाटीभर दही घालायचं आहे, थोडंसं कमी करते दही। आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे यात जिरा पावडर 1 चमचा, काळं मीठ चवीनुसार, आपण मिरचींना मीठ लावलेलं नाही आहे, आणि साधं मीठ आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचं आहे। थोडंसं तुम्हाला चाट मसाला टाकायचा असेल तर चाट मसाला देखील तुम्ही टाकू शकता याच्यात। आता आपण हे छान असं फेटून घेऊया। छान असं फेटून झालेलं आहे आणि आपण यात आता या तळलेल्या काढलेल्या मिरच्या होत्या त्या मी आता यात टाकून देते। खूप छान अशा चवीला लागतात ह्या मिरच्या, तुम्ही एकदा नक्की करून बघा। तुमच्याकडे जेव्हा भाजीला काही नसेल ना त्यावेळेला तुम्ही या मिरच्या नक्की बनवून बघा। आता आपण छान असं मिक्स करून घेऊया। या मिरच्या ह्या पद्धतीने केल्या ना तुम्ही, खूपच घरातल्या सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। लहान मुलं देखील आवडीने या मिरच्या खातील। खूप अशा चटपटीत खूप टेस्टी अशा या मिरच्या आहेत। चला तर मग नक्की करून बघा ह्या मिरच्या। सोप्या पद्धतीने आपण तोंडी लावण्यासाठी मिरचीचे 2 प्रकार बनवलेले आहेत। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।